पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळचा आमदार सुरेश धस यांच्यासोबतचा व्हिडिओ समोर आलाय। परळीतील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणाऱ्या धस यांच्यासोबत चक्क गँगस्टरचा व्हिडिओ असल्याचं समोर आलं, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या 3 साथीदारांसह आसरा मिळवण्याकरता 11 डिसेंबरला भिवंडीत आला होता। मात्र तो वॉन्टेड असल्याचं समजताच हॉटेल मालकानं त्यांना आसरा देण्यास नकार दिला। तर सुदर्शन घुलेनं ओळख पटू नये यासाठी मिशी देखील काढली होती। धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात मुंडे समर्थक आक्रमक झालेत। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांची नेते भेट घेणार आहेत। धाराशिवमध्येही संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे। 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे। या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत। पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच असल्याचं समोर येत आहे। कोकण, मुंबई, पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार आहे, तर ठाणे, रत्नागिरीसह रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 3 आठवडे तर खातेवाटपाला 2 आठवडे झाले तरीही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाही। काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांनी ताणून धरल्यानं त्यातून मार्ग काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारेवरची कसरत होते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। नांदणी येथे स्वतिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महाराज महास्वामी या मठामध्ये आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। केंद्रातील तसंच राज्यातील सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडवल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी करत एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे देण्यात आले, त्यामुळे काही महिलांचे रखडलेले पैसेही त्यांच्या खात्यात येतील आणि ही योजना बंद होणार नाही असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला। शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उबाठा गटाच्या युवा सेनेची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती। आदित्य ठाकरेंनी युवा सेना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं। पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीकरता सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले। एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला। महाजनांना जळीस्थळी काष्टी पाषाणी घरोदारी केवळ नाथाभाऊच दिसतात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणं मी टाळलं आहे। नाथाभाऊंवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते, म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात, असं एकनाथ खडसे म्हणाले। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ते राहत असलेल्या त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 33 कोटी 66 लाख रुपये खर्च केल्याचं कॅग अहवालात नमूद करण्यात आलंय। या निवासस्थानात बदल करताना बांधकाम विभागानं काही अनियमितता केलेली आहे असं अहवालात म्हटलं आहे। एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं गुन्हा मानता येत नाही। गुन्हा सिद्ध करण्याकरता सतत पाठलाग केल्याचं सिद्ध करणं आवश्यक आहे असं मत नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं। उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात सरकते जिने लिफ्ट बसवण्यात येणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे वर्षभरात 119 लिफ्ट आणि 138 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे।
दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे स्मारकाचं अर्धवट राहिलेलं 50% काम 12 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं आव्हान MMRDA समोर असणार आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच मोफत घरं द्या अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे. मुंबई सोडून ठाणे, रायगड आणि परत जिल्ह्यामध्ये या गिरणी कामगारांना घरं न परवडणारी आहेत. त्यामुळे ती घरं नकोच असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील नवनियुक्त परिचारिकांना गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. पगार मिळण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय विभाग आणि महापालिका मुख्यालयात चक्रा मारल्या जात आहेत, पण त्यांना पगार कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतंही स्पष्ट उत्तर मिळत नाही. त्यामुळे परिचारिका हतबल झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रति अयोध्या असलेल्या रामटेकचा विकास नियमांमुळे रखडलाय. रामटेकच्या विकास आराखड्यासाठी वनविभाग आणि पुरातत्व विभागाकडून अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे विकास कामं रखडल्याचं समोर आलंय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र आता अर्ज भरण्यासाठी काही तासांचाच वेळ शिल्लक राहिलाय. म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरं मिळत नसल्यानं म्हाडानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. परिणामी नाशिक मंडळाला सध्या 20% योजनेतील 555 घरं मिळाली असून आता त्यांच्या सोडतीची तयारी मंडळानं सुरू केली आहे. त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. माझे पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्रीकरता उपलब्ध करून दिली आहेत. या घरांकरता 11 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्यानं सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मुंबईत येत्या 5 वर्षात जवळपास 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. सध्या 8 मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत. यातील 2 मेट्रो नव्या वर्षाच्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. आर्थिक डोलारा सांभाळण्यासह मुंबई पालिकेनं उत्पन्न वाढीचे स्रोत शोधायला सुरुवात केली आहे. पालिकेनं दहिसर टोल नाक्याजवळच्या मोकळ्या जागेत 131 खोल्यांचं 19 मजली 5 स्टार हॉटेल सुरू करण्याचा विचार केलेला आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानकापासून उत्तनपर्यंतच्या मार्गात बदल करण्याच्या हालचाली MMRDAनं सुरू केल्या आहेत. राई, मुरघे आणि मोरवा या गावातून ही मार्गिका घेऊन जाण्याऐवजी सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत. चीनमध्ये कोरोना सदृश्य ह्युमन मेटान्यूमो व्हायरसनं उच्छाद मांडलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट झालाय. घाबरू नका, सावध राहा अशा सूचना आरोग्य विभागानं राज्यातल्या नागरिकांना दिल्यात. सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. राज्यातील मत्स्य उत्पादनात गेल्या 2022-23च्या तुलनेत 2023-24च्या वर्षभरात 81,838 मेट्रिक टनाची घट झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा अपवाद वगळता रायगडसह इतर जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. कोरोनानंतर मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झाली आहे.
स्क्रीन टाइम वाढल्यानं डोळ्यांना त्रास होणं, मानसिक थकवा येणं, जागरण या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची झोप कमी झाली आहे आणि परिणामतः अभ्यासात विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय। सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी खूप धावपळ होत असते। सतत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेक मुंबईकरांची झोप उडाली आहे। ते निद्रानाशाचे शिकार ठरले आहेत। अलीकडे निद्रानाशाची समस्या प्रामुख्याने वाढू लागली आहे। ठाण्यातील शहरी भागात 23 तर ग्रामीण भागात 21% निद्रानाशाची समस्या आढळून आली आहे। तर प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये जवळपास 7064 जणांनी निद्रानाशाच्या तक्रारी केल्या आहेत। केंद्र सरकारनं देशांतर्गत स्मार्टफोन निर्मितीला चालना दिल्यानं हा उद्योग वेगानं विस्तारतो आहे। उत्पादन वाढल्यानं भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज म्हणजेच 4.29 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात जनतेचा वाढता सहभाग असावा यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। यात प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये ठोस तरतूद करण्यात यावी, त्याचसह खड्डेमुक्त रस्त्यांचाही प्रशासनाकडे आग्रह करण्यात आलाय। टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहनच्या उत्पन्नाला फटका बसलाय। त्यानंतर आलेल्या सलग सुट्यांमुळे परिवहनचं उत्पन्न घटलंय। दररोज 3 ते 4 लाखांचा फटका परिवहनला बसतोय। मुंबईच्या मलजल वाहिन्यातील सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेनं 7 एसटीपी प्लांट टप्प्याटप्प्यानं 2026 ते 2028 दरम्यान कार्यान्वित होतील अशी माहिती दिली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि मनमानीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वडाळा आरटीओनं 5425 रिक्षांची तपासणी केली आहे। त्यापैकी जवळपास 40% म्हणजेच 2130 रिक्षांवर कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंडा हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे आरोग्य विभागानं 8 क्षेत्रीय कार्यालयांमधील 80 ठिकाणांची पाहणी करून तिथं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याच्या आकडेवारीवरून समोर येत आहे। यंदा राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भ्रष्टाचार प्रकरणात 713 गुन्हे नोंदवले आहेत। नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईत आश्चर्यकारकरित्या कमी गुन्हे नोंदवले गेलेत। राजकीय पक्ष, कामगार संघटनांची स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी ठाणे जिल्हा समिती आज अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाहीत। देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली होती, पण दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन करत ठाणे जिल्ह्यासह राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळेच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समिती आक्रमक झालेली आहे। विकासक बांधकाम व्यावसायिकांवर काहीशी जरब बसवणाऱ्या महारेराच्या स्वायत्ततेलाच आता धक्का लागण्याची चिन्ह आहेत। महारेराकडे नोंदणी आणि इतर बाबींपोटी जमा होणारं शुल्क राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद नवीन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यात करण्यात आली आहे। त्यामुळे महारेराचं शासनावरील आर्थिक अवलंबित्व वाढणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे। नवीन वर्षात सुरुवात तर दमदार झाली होती, पण सप्ताहांच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा आपटला। परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून केवळ 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये 4.285 कोटी रुपये काढले आहेत। डिपॉझिटरी डेटावरून ही माहिती प्राप्त झालेली आहे।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आंदोलन, सभा, निदर्शनं आयोजित करण्याकरता 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत लागू केलेल्या नव्या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। पूर्व परवानगी न घेता सभा, बैठका, कार्यक्रम घेतल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं। नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। शहरातील ड्रेनेजच्या नाल्याचं पाणी नदीत सोडल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसलेत। पहाटेच्या सुमारास सलग 2 वेळा भूकंपाच्या हादऱ्यानं पालघर हादरलंय। पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात आरोपी हर्ष कुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट पोलिसांनी जप्त केलाय। नातेवाईकांच्या नावे प्लॉट खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात आरोपी हर्ष कुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट पोलिसांनी जप्त केलाय। नातेवाईकांच्या नावे प्लॉट खरेदी केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल करण्यात आला। मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असल्यानं देवीचं दर्शन गाभाऱ्यातून बंद करण्यात आलंय। पण पूर्वसूचना न देता अचानक सुरू केलेल्या कामाबद्दल भाविकांनी नाराजी नोंदवली। धाराशिवमध्ये बारदाना उपलब्ध नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद आहे। अशात सोयाबीन खरेदीला 45 दिवसांची मुदतवाढ द्या अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पणन मंत्र्यांकडे केली आहे। तसंच बारदाना उपलब्ध करून द्या, जो शिल्लक आहे तो बारदाना देखील वापरण्यास परवानगी द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे। कराड तालुक्यातील रेठरे गावातील नदीकाठचं सुशोभीकरण करण्याकरता विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार अतुल भोसलेंनी प्रशासनाला दिल्या आहेत। कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्यासोबत आमदार भोसले यांनी रेठरे नदीकाठची पाहणी केली। अमरावतीतील डोमक ते गणोजा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्ता दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे बेशर्माची झाडं लावून ग्रामवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला। भिवंडीत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या 1 जानेवारीपासून रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांचं नवं वेळापत्रक लागू करण्यात आलंय। यात जळगाव भुसावळ मार्गे धावणाऱ्या 45 रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आलाय। 15 ते 45 मिनिटांपर्यंत वेळेत बदल आहे। कोकणातील आंब्यानं मुंबईत लवकरच एंट्री घेतली आहे। कोकणातून रवाना केलेली केशर आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे। पेटीची रीतसर पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली। या यात्रेत आयोजित कुस्ती स्पर्धेत मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून नामवंत पैलवानांनी सामन्यात सहभाग घेतला। कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती लोहा इथल्या पैलवान दीप कागनं जिंकली आहे। पत्रकार संदीप डाकवे हे कलेच्या माध्यमातून दर्पणकरांना प्रतिवर्षी अनोखं अभिवादन करतात। यावर्षी त्यांनी टूथब्रश स्प्रेच्या माध्यमातून अप्रतिम चित्र रेखाटत जांभेकरांना अभिवादन केलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून वाद वाढत चाललाय। तब्बल 350 जागांच्या पदभरतीत संविधानानुसार मान्य आरक्षण डावलल्यानं बँकेच्या मुख्यालयासमोर सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे। यावेळी मुनगंटीवारांनी भेट देत आक्रमक पवित्रा घेतला।
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यातच उच्च न्यायालयात ओबीसींसंदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर निवडणुका होतील, अशी माहिती कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. भिवंडीत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकल्यानं दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय. सुदैवानं हेल्मेट परिधान केल्यानं दुचाकी स्वार बचावला. छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्रकर याला पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली. भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानं मुकेशची हत्या करण्यात आली होती, असं समोर येत आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. 13 वर्षाचा शाळकरी मुलगा ट्रॅक्टर चालवत होता. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर चारीच्या खड्ड्यात उलटला. यावेळी मुलगाही पाण्यात पडला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकल्यानं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रेस्क्यू टीमनं ट्रक चालकाला बाहेर काढत उपचाराकरता रुग्णालयात दाखल केलंय. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ते राहत असलेल्या त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 33 कोटी 66 लाख रुपये खर्च केल्याचं कॅग अहवालात नमूद करण्यात आलंय. या निवासस्थानात बदल करताना बांधकाम विभागानं काही अनियमितता केली आहे, असं या अहवालात म्हटलंय. जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी प्रशांत किशोरबद्दल मोठं वक्तव्य केलं. आंदोलन करून काय होतं? बिहारमध्ये अनेक लोक मरतायत, एक गेला तर काय होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बीपीएससी पूर्व परीक्षा रद्द करण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. दाखल याचिकेत बीपीएससी पूर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येते. आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. एकच धर्म राष्ट्र धर्म, एकच धर्म राष्ट्र धर्म, राष्ट्र सर्वोच्च, असा नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. प्रयागराजच्या महाकुंभ परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आलं. यूपी एटीएसनं नक्षलवादी मनीष श्रीवास्तवला अटक केली. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथल्या मुस्लिम बहुल भागात जवळपास 40 वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराचं कुलूप उघडण्यात आलंय. यावेळी लोकांनी हनुमान चालीसेचं पठण केलं. हरियाणाच्या कैथलमध्ये ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणानं आपल्या कारने 5 जणांना चिरडलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. दिल्ली एनसीआर मध्ये लागू केलेलं GRAP 3 हटवण्यात आलंय, तर GRAP 1 आणि GRAP 2 मात्र कायम राहणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पाटण्यात 8वी पर्यंतच्या शाळा 11 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात. 9वी आणि 12वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. राजस्थानमधील 2021 मधील SI पेपर लीक प्रकरणात 20 SIचं निलंबन करण्यात आलंय. जिल्ह्यांमध्ये फील्ड ट्रेनिंग करणारे 20 SI निलंबित झालेले आहेत.